निघाला नसलं तर व्हायचं, त्यामुळे ह्या मार्गे जाऊन ह्याच मार्गे येऊ आपण. कृषी विज्ञान केंद्राचा ग्लोबल कृषी मेळावा दिनांक 8 तारखेला सुरू होतोय. 8 ते 11 हा कृषी मेळावा असणार आहे. कृषी विज्ञान केंद्र जुन्नर तालुक्यासाठीच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यासाठी एक मोठी पर्वणी ठरलेली आहे. आपल्यासोबत या कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन जे BSc ॲग्री आहेत, कृषी क्षेत्राचा प्रगल्भ अभ्यास आहे, त्यांना अनेक मोठमोठे पुरस्कार मिळालेले आहेत आणि प्रामुख्याने शेतीशी त्यांची नाळ जुळलेली आहे. 8 तारखेला ग्लोबल कृषी मेळावा सुरू होतो आहे. कशा प्रकारचं नियोजन असणार आहे आणि तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आपण जरा विचारूया. तात्या नमस्कार. उद्याच्या कार्यक्रमाला शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कसं उद्याचं प्लॅन असणार आहे? उद्या 8 तारखेपासून ते 8, 9, 10, 11 जानेवारीला कृषी प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे. आपण त्याचं नाव ग्लोबल असं मुद्दाम दिलं आहे. ग्लोबल याचा अर्थ की आत्ताची शेती आणि शेती उत्पादनं ही जागतिक मार्केटिंगच्या दृष्टिकोनातनं त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपल्या देशात जरी आपण पिकवत असलं तरी जगात जे खपलं जातं ते आपल्याला पिकवावं लागतं. आपल्या देशांतर्गत जरी बाजारपेठ मोठी असली तरी जगाची आपल्याला स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात करावी लागते आणि ती करण्याकरता आपण शेतकरी हा उत्पादनाच्या दृष्टीने सक्षम झाला पाहिजे. त्याला तंत्रज्ञान, विकसित तंत्रज्ञान त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. आता विकसित तंत्रज्ञानामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की त्याचं व्यवस्थापन कसं करावं. ते व्यवस्थापन करत असताना बी बियाण्यापासूनचा त्याचा खरा अर्थाने विचार करावा लागतो. कारण बी बियाणं असं पाहिजे की जे जागतिक त्याला मूल्यांक पाहिजे. म्हणजे कसं की अलीकडं पोषण मूल्य त्याच्यामध्ये लोक पाहिल्याशिवाय जगामध्ये कुठेही पीक घेतलं जात नाही आणि त्यामुळं आपल्याला मूल्यांकन त्याचं काय आहे काय नाही ते बघावं लागतं. आणि या दृष्टिकोनातून आपण याच्या दृष्टीने त्याची लागवडीची तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचवण्याकरता त्यांना प्रात्यक्षिक दाखवावं लागतं. आपल्याकडं काय शेतकरी असं म्हणतात की मी प्रत्यक्ष बघितलं तरच माझा विश्वास बसतो. मग निरनिराळ्या ज्या 18 ते 20 कंपन्या आहेत, कोणत्या कंपन्या बी बियाण्यामध्ये आहेत, कोणत्या कंपन्या भाजीपाल्यामध्ये आहेत, कोणत्या कंपन्या खतामध्ये आहेत, कोणत्या कंपन्या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये व्यवस्थापनामध्ये पाणी व्यवस्थापनामध्ये आहेत. काही कंपन्या अशा आहेत की आता आपल्याला प्रक्रिया आणणंसुद्धा करावं लागतं. काही कंपन्या अशा आहेत इथं की ज्याच्यामधून जागतिक निर्यातीच्या दृष्टीने त्याला आपल्याला महत्त्व द्यावं लागतं. अशा दृष्टीने आपल्याला त्याचा आपण सर्वांगीण विचार करतो. म्हणून याला ग्लोबल असं नाव आपण दिलं आहे आणि आपल्याला आता त्या दृष्टीने काम करावं लागणार आहे. आणि या ठिकाणी आज जवळजवळ 250-300 स्टॉल्स आहेत. त्यामध्ये 300 स्टॉल्समध्ये आपण निरनिराळ्या प्रकारचे जे निविष्ठा, त्यानंतर त्याप्रमाणे आता शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात आलं आहे. तर यांत्रिकीकरण करणं, त्याचप्रमाणे शेतामध्ये आज निरनिराळ्या विविध आकाराचे ट्रॅक्टर्स वापरले जात आहेत. नंतर आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायला शेतकऱ्यांना आता सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडं 2 प्रकारचं आहे. एक तर आपल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती खूप मोठी आहे. मग ऊसाच्या विविध जाती आहेत. विविध जाती आणि विविध जातींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना अवगत करायचं आहे की जेणेकरून खर्च कमी झाला पाहिजे. आपला ह्याचा जो मूळ उद्देश आहे तो शेतकऱ्यांचं खर्च कमी करणं, उत्पादन वाढणं आणि त्याला आपण हमी भाव कोणी देऊ शकत नाही, पण शेतकऱ्याची खर्चाची बाजू हमी आपण झाला द्यायची की तुझा खर्च कमी झाला पाहिजे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आपल्याला खरोखर फायदा होतो का आणि आपल्याकडे तो प्रयोग सक्सेस झाला आहे का? आज आपल्याकडं कांद्याचं क्षेत्र वाणीसाहेब खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेले. ऊसाचा जरी भीमाशंकर कारखाना असेल, विघ्नर कारखाना असेल, काही खाजगी कारखाने आहेत. आपल्या इकडं पाणी मुबलक असल्यामुळं ऊसाकडं पण शेतकरी गेले, त्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे. आज FRP वगैरे मिळते, परंतु ऊसाचं उत्पादनच जर कमी झालं तर मग FRPचा काय उपयोग झाला आपल्याला. मग FRPचा जर आपल्याला उपयोग होत नसेल तर मग शेतकऱ्याला परवडणार नाही. त्याचप्रमाणे दुभती जनावरंसुद्धा आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. की काय शेतकरी आज आपल्या तालुक्यातला पाहिला तर आपल्या तालुक्यात आत्महत्या कधी झालेली नाही. एखादी झाली असेल मागे गेल्या वर्षी अपवादात्मक. कारण का आता आपल्या इकडे शेतकऱ्यांना
अन्न सुरक्षितता आहे, त्याचबरोबर शेतकऱ्याला तुम्ही दूध आणि दूधजन्य पदार्थाचं उत्पादन आहे, तर त्याही दृष्टिकोनातून आपण फोकस केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आज या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारची चारा पिकं दिसतील. काय आहे की शेतकऱ्याला सारखं शेत तयार करायला लेबर लागतं, मजुरी लागते, किंवा त्याला स्वतःचं सुद्धा कष्ट करावे लागतं. तर काही 3 कापणीची 4 कापणीची पिकं या ठिकाणी आपण घेऊ शकतो. अशा प्रकारचे पिकं आहेत. त्याचप्रमाणे आता पाऊसमान कमी झालं, मुरघास वगैरे त्याचं पण आपण प्रात्यक्षिक ठेवलं आहे. ॲझोलाचं प्रात्यक्षिक आहे. आणि थोडे आपल्याकडं मत्स्यशेतीकडे सुद्धा आपले शेतकरी जावेत. आणि कारण काय, शेतकऱ्यांनी आता शेततळी केलेली आहेत वाणीसाहेब, आणि या शेततळ्यामध्ये मत्स्यपालन जर केलं तर शेतकऱ्याला मत्स्यापासून सुद्धा 2 पैसे मिळतील या दृष्टिकोनातून आहेत. आणि पालेभाज्यापासून तर फळभाज्यांपर्यंत, आणि चारा पिकाच्यापासून तर गहू, ज्वारी, बाजरी, आपले निरनिराळे मिलेट्स आहेत. या दृष्टिकोनातून आपण ते सगळं करतो आहे. आणि या दृष्टीने आपल्याला शेतकऱ्यांना अवगत करायचं. आज आपल्या इकडं महिलांना माल न्यूट्रिशन म्हणजे ज्याला म्हणतो की जीवनसत्वाची फार कमतरता आहे. ह्यामध्ये आपण पोषण बागेचं सुद्धा गेले 5-6 वर्ष आपण काम करून राहिलो. आणि पोषण बागेमध्ये महिलांना आणि बालकांना विशेषतः जे न्यूट्रिशन कमी पडतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे करतो आहे, ते सुद्धा त्यांना देतो आहे. आणि यामध्ये आपण निरनिराळे तज्ज्ञ मंडळीसुद्धा या ठिकाणी आपण बोलवतो आहे. आणि या तज्ज्ञांना सांगून आपण निरनिराळे चर्चासत्र या ठिकाणी आयोजित करतो आहे. आणि या चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकाची माहिती देणं, अद्ययावत माहिती देणं, त्यांना मार्केटिंगचा सपोर्ट करणं. आणि बचत गटामध्ये आपण महिलांना, जे काही आपले बचत गट आहे त्या बचत गटातील महिलांना आपण QR कोड डेव्हलप करून दिला आहे की त्याच्यामुळे त्यांना प्लॅटफॉर्मवर जाता येतं. आज या महिला उत्पादन घरी करतात, पण मार्केटिंगला स्टॉल घेणं किंवा मार्केटिंगला जाणं हे त्यांना परवडत नाही. त्यामुळे त्यांना ती स्टॉलची पण आपण कल्पना दिलेली आहे. आज या ठिकाणी जवळजवळ महिलांकरता 100 स्टॉल आपण दिलेले आहेत. आणि हे 100 स्टॉल जे आहेत त्या 100 स्टॉलमध्ये महिलांचे विविध गटाला ते स्टॉल दिले. ते महिला धान्यसुद्धा वाणीसाहेब विकत आहेत बरं का. आपल्या घरात म्हणजे विशेषतः मावळ पट्ट्यातलं जे नागली बागली असेल, नाचणी असेल, वरई असेल, याचंसुद्धा ते इथे येऊन विक्री करतात. आणि यांना आज काय झालं की शेतकऱ्यांना उत्पादित मालाला बाजारभाव मिळवून देण्याकरता आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून चाललं आहे. त्याचप्रमाणे गेले 4 वर्ष आपण नैसर्गिक शेतीचा प्रकल्प या ठिकाणी राबवतो आहे. तो नैसर्गिक शेतीचा प्रकल्पामध्ये आपण बिलकुल कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरत नाही ना, कुठले औषध वापरत नाही. जमिनीचं आरोग्य पण आपण जिवंत जर ठेवलं नाही तर आपण पुढच्या पिढीला ती जमीन असूनसुद्धा ते निरुपयोगी होणार आहे. तर या दृष्टिकोनातून आहे. यंदाच्या वर्षीचा राज्यपाल जे आपले आहेत गव्हर्नर साहेब यांचं स्वतःचं कुरुक्षेत्राला क्षेत्र आहे मोठं. ते गेले काही वर्ष जैविक शेती करतात आणि त्यांनी कार्यशाळा पण घेतली होती. आणि आज या ठिकाणी 25 लाख हेक्टर जमीन सेंद्रिय शेतीखाली येत्या 5 वर्षात आणायची असा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे. आणि त्याचं आपण इथं प्रारूप आपल्या इथं आपण उभं केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाला जे अभिप्रेत आहे ते अभिप्रेत असलेलं आपण या ठिकाणी प्रारूप उभं केलं आहे. आणि त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातील नव्हे तर जुन्नर, आंबेगाव, खेड, पारनेर तालुका इथले सर्व शेतकरी येतात मोठ्या प्रमाणात. आणि त्या शेतकऱ्यांना हे जर पाहिल्यानंतर निश्चितपणे 2 पैसे त्याच्या कन्व्हर्टीला त्याला बांधण्याकरता आपण सहाय्यभूत 100% होऊ अशी निश्चितपणे KVKच्या आमच्या या प्रयत्नातून आपण यशस्वी करत आहोत. आणि या ठिकाणी हवामान केंद्र पण आहे. आज हे भारतीय औषधिक आपलं IMDला जोडलेलं आहे, भारतीय इंडियन मेट्रोलॉजिकल इन्स्टिट्यूट बरोबर आहे. एक आपलं आहे ते भारतीय आपलं महाराष्ट्र कृषी शासनाला सुद्धा जोडलेलं आहे. म्हणजे इथं जे हवामानाचे जे रोजचा डाटा गोळा होतो तो संबंध देश पातळीपर्यंत त्याचा वापर केला जातो. म्हणजे आत्ताची शेती स्मार्ट शेती आहे. आणि ही स्मार्ट शेती आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जर करायची असेल
तर आपल्याला विविध त्याचं तंत्रज्ञान आपल्याला घ्यावं लागणार आहे. आणि हे तंत्रज्ञान आपल्याला मिळवण्याकरता प्रात्यक्षिकाची अत्यंत मोठी गरज आहे. आज हे आपण जरी इथं पाहत असलो तरी वाणीसाहेब हे 12ही महिने इथं पिकं असतात. आपण काय नुसती तात्कालिक लावण्यापुरतं आता प्रदर्शनापुरतं करतो असं नाही. आपल्या हंगामाप्रमाणे या ठिकाणी संबंध 80 एकराच्या क्षेत्रामध्ये शेती केली जाते. फळबागा आहेत, इथं डाळिंब आहेत, द्राक्ष आहेत, केळी आहेत आणि विविध प्रकारचा भाजीपाला आहे, सोयाबीन पण आहे. नंतर आपण या ठिकाणी कुक्कुटपालन पण आहे, नंतर दुग्ध पालन म्हणजे पशुपालन पण आहे. त्याप्रमाणे मत्स्यशेतीला सुद्धा आपण आता प्राधान्य देतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे आले पाहिजे. आज ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल तर रसायनाला रामराम, सेंद्रिय शेतीला सलाम, मातीला औषध नको, मायक्रो प्रेम द्या, जीवाणू संपन्न करा. हे जर निसर्गपूरक शेती, शाश्वत शेती, निसर्गाची साथ, शेतीची भरभराट, नैसर्गिक शेती, फायदा डबल, हे सगळं आणि हे प्रात्यक्षिक गेले 5 वर्ष आपण करतो आहे. वाणीसाहेब ही ह्याची मातीची आम्ही तपासणी केली, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जीवाणू संवर्धन झाले, वाढलेत. हे कुठल्या प्रकारचे जीवाणू न घालता जमिनीने आपोआप जीवाणू तयार केले. या ठिकाणी आपल्याकडं ही 60 ड्रमची थेरी आहे. या थेरीमध्ये आपण सगळ्यांना दशपर्णी अर्क, जीवामृत, नंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपण शिकवतो. ब्रह्मास्त्र, निमास्त्र, वेनिरनिळे झाडपाल्यापासून ही औषधं केली जातात. काही रोगप्रतिकारक आहेत, काही खताचं म्हणून त्याचा पोषण आहार म्हणून त्याचा उपयोग होतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काम करतो. या ठिकाणी आपल्याकडं औषधाचा पंप, फवारणीचे पंप आहेत. हे जीवामृत तिथं आपण करतो आहे. विहीर आहे. नंतर इथे बघा मत्स्यपालन आहे या ठिकाणी. हे बघा, हे याच्यामध्ये मत्स्यशेती केली जाते. शेतकऱ्यांना या ठिकाणी ट्रेनिंग देतो आपण मत्स्यशेतीचं. आणि या ठिकाणी मत्स्यशेती करून शेतकऱ्याला 2 पिकं आणि पिकाच्या सोबत एक असा छोटासा उद्योग व्यवसाय की ज्याने शेतकरी शिकला पाहिजे, पुढं गेला पाहिजे आणि ते तंत्रज्ञान त्यांनी घेऊन स्वतःचा प्रपंच चालवलं पाहिजे. ते कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी निश्चित वरदान ठरतो आहे. तुमचं व्यक्तिगत नॉलेज किंवा हे सगळं नियोजनाचा लोकांना निश्चित फायदा होतो आहे. एवढं सगळं चालवणं सोपं नाही, याला मनुष्यबळ पण खूप मोठ्या प्रमाणात लागतं. हे सगळं मॅनेज कसं करता? याच्यामध्ये आपल्याला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने 16 लोकांचा स्टाफ दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडं 7 जे विशेष जे पीक संरक्षणाचे किंवा याचे 7 शास्त्रज्ञ आहेत. त्याचप्रमाणे त्याला सपोर्टिंग स्टाफ म्हणजे ड्रायव्हर, ट्रॅक्टर ड्रायव्हर, गाडीचे चालक, इतर माणसं दिले. फार्म सुपरिटेंडंट आहे, नंतर ऑफिस सांभाळणारी माणसं आहेत. या सगळ्यांनी नंतर आपण या ठिकाणी जैविकसुद्धा उत्पादन करतो. आता हा आंब्याचा मोहर बघा वाणीसाहेब, तर ह्या आंब्याच्या मोहर इथे केशर आंबा लावला आहे आपण. हे म्हणजे ज्याला आपण हाय डेन्सिटी क्रॉपिंग म्हणतो याला. हे या ठिकाणी करून शेतकऱ्यांनी छाटणी केली तर याचा उपयोग असा होतो की फळमाशी लागत नाही. आणि ही फळमाशी लागली न लागल्यामुळं तुमच्या आंब्याला चांगलं दर तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळं फळबागा, शेतीला जे जे काही पूरक आहे त्या सगळ्या गोष्टी करतो. जीवामृत आपण हे करतो, ॲझोटोकल्चर करतो. जे शेतीला लागणारे जीवाणू ते आपण देतो. नंतर पीक संरक्षणाकरता लागणारे आपण जीवाणू तयार करतो. ते शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर देतो. बाजारात त्याची किंमत किती येते त्याहीपेक्षा आपण त्याला शेतकऱ्याला किफायतशीर रेटमध्ये देतो. त्यामुळे शेतीचं संवर्धन आपल्याला करण्याचं गरज आहे. आता रासायनिक खतं वापरून शेत्या खराब होण्याचे फार मोठा धोका आहे. आणि हा धोका टाळण्यासाठी म्हणून आपल्याला शेवटी जीवाणू आणि याचं संवर्धन करून शेतीला दिलं पाहिजे. खर्चामध्ये कपात केली तरच आपल्याला उत्पादन वाढणार आहे, ही भूमिका आहे. इथं हा सीताफळाचा प्लॉट आहे. त्याच्या पलीकडे गेलं की चिकूचा प्लॉट आहे. या ठिकाणी केळी होती, केळी संपत आली. या ठिकाणी केळी आहेत, त्याच्या खाली चिकू आहे. तर ह्याप्रमाणे नंतर आपण प्रायोगिक तत्त्वावरती या ठिकाणी हे सुद्धा लावलं आहे तुमचं अंजीरसुद्धा आहे.
पुन्हा पीक ज्याला आपण म्हणतो सासवडच्या भागात तो प्रसिद्ध आहे, तो आपल्या भागात सुद्धा येतो, त्याचे सुद्धा प्रयोग केलेले आहेत. नंतर मोठ्या प्रमाणात आपण नर्सरी पण करतो. ती नर्सरी असे भाजीपाल्याची नाही, फळांची नर्सरी आहे, व आंब्याची नर्सरी आहे, जांभळाची नर्सरी आहे, त्याप्रमाणे चिकूची नर्सरी आहे. अशा पद्धतीने आपण नर्सरी करतो, सगळं या पद्धतीचं काम करतो. आणि या ठिकाणी प्रशिक्षण देणं हा आमचा मूळचा उद्देश आहे. म्हणजे आपल्याला जे 2 पैसे मिळवायचेत ते प्रशिक्षण शेतकऱ्याला दिलं पाहिजे. आपला मुख्य हेतू व्यवसाय करून शेतीतून पैसे मिळवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या पदरी आपण काय देतोय याच्या केव्हीकेच्या माध्यमातून गेल्या 5-6 वर्षामध्ये किती शेतकरी प्रशिक्षित केले आणि शेतकऱ्यांचा फीडबॅक कसा आहे, काय सांगाल? आपल्या जवळजवळ आपल्याकडे साधारणपणे आता 4.5 ते 5 लाख शेतकरी आपण जोडलेले आहेत. त्यांचे आपण फळांच्या पिकानिय ग्रुप केलेले आहेत. ते पीक कसं पिकनिय म्हणजे केळीचा ग्रुप वेगळा, टोमॅटोचा ग्रुप वेगळा, डाळिंबाचा ग्रुप वेगळा, द्राक्षाचा वेगळा, ऊसाचा वेगळा, असे एक पीकनिय ग्रुप आपण करतो. नंतर महिला बचत गटांचे सुद्धा निरनिराळे त्यांचे ग्रुप्स आहेत. ते ग्रुपनिय आपण त्या महिलांचे बचत गटांचे पण ग्रुप करतो. आणि आपल्याकडं SMS सिस्टीम आहे. SMSच्याद्वारे आपण त्या कांद्याचा ग्रुप आहे, त्या कांद्याच्या शेतकऱ्यांना आपण ॲडवायझरी पाठवतो, सल्ला देतो की आता बा ही फवारणी करावं लागेल, ती फवारणी करावं लागेल, ह्याचं आपण सांगतो. नंतर पाऊस किंवा वादळ येणार असेल त्याचंसुद्धा अलर्ट आपण शेतकऱ्यांना देतो. त्यामुळं बा निसर्गात होणारे बदल शेतकऱ्यांपर्यंत आपण लवकर जर पोचवले तर शेतकरी आपल्याला त्याचे होणाऱ्या नुकसानीपासून स्वतःचा मालाची बचवणूक कशी करायची, जर माल काही काढायला आला असेल तो पटकन शेडमध्ये नेऊन साठवण करणे, सोयाबीन असेल, कांदा असेल, हे किंवा बटाटा असेल, हे तुम्ही लगेच उचलून काढू शकता. किंवा इथं फळबाग आहेत, फळबागातसुद्धा द्राक्ष असतील, आंबे असतील, जे पक्व झाले असतील ते काढायला जर आले असतील तर त्याची काढणी तुम्ही करून घ्या. याच्या दृष्टीने त्याचं पिकाचं आपण त्या वॉर्निंग दिल्यामुळं हवामानाची त्याचं तोडणीचं काम लवकरात लवकर करून माल सुरक्षित ठिकाणी ठेवू शकतो. या पद्धतीने केलं तर जे काही अवेळी पाऊस येतो किंवा गारा पडतात, याच्या नुकसान होतं, त्याच्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊ नये आणि त्याला 2 पैसे मिळावेत, ही त्याच्या मागची आपली भूमिका आहे. आणि या भूमिकेला जागून आपण सातत्याने आपल्या परिसर 1 मिनिट थांबवतो. आपल्याकडे टोमॅटो मोठ्या प्रमाणात घेतली जातात. टोमॅटोवर विविध प्रकारचे व्हायरस येतात, रोग येत आहेत. मग या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्राचा फायदा कसा होतो आणि शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? आपल्याकडे विशेषतः व्हायरस येतो तो टॉप्स्को म्हणून एक व्हायरस आहे. आणि तो साधारणपणे 35 डिग्री टेम्परेचर आलं, 35 डिग्री टेम्परेचर सेंटीग्रेड झालं की तो व्हायरस येण्याची धोका असतो. आपण त्याबाबतीत शेतकऱ्यांना अलर्ट करून ठेवतो की असाचा व्हायरस येणार आहे. तुमच्या लागवडीचा आपण त्याला साधारण काळखंड सांगतो, या काळखंडामध्ये हा रोग येणार आहे, आज ह्या रोगाला तुमची जात बळी पडणार आहे, तुम्ही लागवड या वेळेला करा, अशा आपण त्यांना सूचना पण देतो. परंतु शेतकरी वर्ग बाजारभावाच्या हिशोबाने त्यावेळेला मिळेल म्हणून तो त्याच्याकडे दुर्लक्ष काही वेळा करतो. आता आमचा प्रयत्न चालला आहे. मध्यंतरी कृषी मंत्री आले होते शिवराज सिंग चौहान, त्यांच्याशी आम्ही बोललो की 45 डिग्री टेम्परेचर तापमानालासुद्धा जी व्हरायटी दाद देत नाही अशी व्हरायटी लावण्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्हाला बी बियाणं द्या. या दृष्टिकोनातून बनारसच्या भाजीपाला संशोधन केंद्रामध्ये आपण प्रयत्न करून ते बियाणं मागून यंदाच्या वर्षी ट्रायल करायच्या विचारात आहोत. काही शेतकऱ्यांच्या शेतावर पण लावणार आहोत, म्हणजे इथंच लावणार नाहीत. शेतकऱ्याच्या शेतावर काय की आपण लावलेली शेतकरी कदाचित म्हणाल की तुम्ही चांगली काळजी घेतली, तुम्ही अमुक केलं म्हणून तुम्हाला शक्य नाही. आणि म्हणून आपण काय करतो की शेतकऱ्यांच्या शेतावरसुद्धा त्याचे ट्रायल प्लॉट काढणार आहे आणि याच्यातून शेतकऱ्यांना देणार आहे. हे आता आपल्याकडं आता ग्रामीण भागातसुद्धा आता फ्लॅटचं कल्चर आलेलं आहे. त्यामुळे हे टेरेस गार्डनिंग आहे. या ठिकाणी कमी खर्चातलं भाजीपाला उत्पादन
प्रत्येक गृहिणीला घरच्या घरी करता येईल अशा तऱ्हेचा हा बाल्कनी गट टेरेस गार्डनिंगचा आपला उपक्रम आहे. गेले 5 वर्ष आपण करतो आहे. आता बऱ्यापैकी लोक त्याचा वापर करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर इथं मॉडेल व्हिलेज, आपलं खूप जुनं गाव कसं होतं त्या गावामध्ये हे सगळं आम्ही दाखवलं आहे. आणि येडगावची ही मुलगी आहे, हे सांग बाई. ढोलवडची आहे सर. ढोलवडची पूजा काळे. पूजा काळे. थोडक्यात सांगा ना काय. हे इकडे रामकृष्ण हरी. माझं नाव हर्षाली उर्फ पूजा अमोल काळे. हे मोनिका ये. मी प्रोफेशनल रांगोळी आर्टिस्ट आहे आणि या आपल्या KVK मध्ये आपल्या निवेदिता मॅडम शेटे यांच्या प्राधान्याने व यांच्या सहकार्याने आम्ही हे छोटंसं आपलं ग्रामीण संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मॉडर्न संस्कृतीच्या आधी आपण कशा प्रकारे आपली जीवनशैली होती ग्रामीण भागातली, तर त्या संदर्भात आहे. त्याचबरोबर आपले मिलेट्स, तृणधान्य, तर तृणधान्याचं महत्त्व आता बहुतांश आपली लोक विसरत चाललेले आहेत. आपली मुलं पण लहानपणी खेळता खेळता आई राजगिऱ्याचा लाडू द्यायची, पण आता त्या राजगिऱ्याच्या लाडूची जागा चॉकलेटने घेतली आहे. त्यामुळं त्याच गोष्टी आपण ह्या छोट्याशा प्रात्यक्षिकाद्वारे आपल्या येणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना दाखवण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. धन्यवाद. मॅडम तुम्ही काय सांगाल? तुम्ही खूप छान मसाले बनवता, शेवय बनवता, तुमचा मुलगा सोबत आहे, तो खूप चांगलं गायन करतो, भजन गातो. आपला जो आहे ना नेहमीप्रमाणे गावचा देखावा आहे आणि आपण आपला जो स्वामिनी महिला गृह उद्योग आहे तो एकदम पारंपरिक पदार्थ बनवतो, ज्या पदार्थांना एकदम गावची चव, जे पूर्वी आपण आजीच्या हातचं जे खायचो ती सर्वच चव आमच्या पदार्थांना आहे. आणि ती चवच म्हणजे तो पदार्थच समोर ठेवण्याच्या ऐवजी, ते प्रॉडक्ट समोर ठेवण्याच्या ऐवजी आम्ही पूर्ण तो देखावा बनवलेला आहे गावचा. आणि मग त्या देखाव्यासोबत आम्ही आमचं प्रॉडक्ट इथे प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवणार आहोत, म्हणजे जेणेकरून लोकांना समजेल की जुन्या पद्धतीने प्रॉडक्ट कसं बनायचं, कारण आजकाल सगळं मशिनरीचं युग आहे. डावकर मॅडम तू ये. आणि जुने जे प्रॉडक्ट आपण बनवायचो ते हल्ली आता सगळं मशीननी जागा घेतलेली आहे, तर ते आम्ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत इथे. शेटे मॅडम, तुम्ही आता महिलांना काय आवाहन कराल? कसं प्लॅनिंग असेल? आता आपण याच्यामध्ये खास महिलांसाठी वेगवेगळे, जसं आता आपण पाहिलं की देखावा सुद्धा आपण असं हे करतोय की कुठेतरी आपल्या ज्या काही परंपरा आहेत किंवा काही पारंपरिक, जसं की मिलेट, आपण मिलेटचा प्रचार प्रसिद्धी जनजागृती लोकांमध्ये की मिलेट हे जरी पारंपरिक असले तरी नव्याने त्याच्या आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे देखाव्याच्या माध्यमातून असेल की लोकांना थोडंसं त्याच्याबद्दल वाटलं पाहिजे, ह्या पद्धतीने आपण विचार करतोय. किंवा आपले जे पारंपरिक मसाले असतील आपल्या याच्यातून हे करतोय. त्याचबरोबर आपण इथे धान्य महोत्सव पण भरवतोय खास महिलांसाठी, की ज्याच्यामध्ये आपले जे वेगवेगळे पारंपरिक जसं बिबड्या असतील किंवा जे लुप्त होत चाललेले असे बरेचसे महिला बचत गट आज आपल्याकडे ते पदार्थ बनवत आहे, त्यांना आपण इथं ती संधी दिली आहे की ते पदार्थ तुम्ही लावण्यासाठी असे धान्य महोत्सवाचे स्टॉल आहेत. तर मी सगळ्या महिलांना असं आवाहन करेल की जास्तीत जास्त महिलांनी इथे येऊन जे काही आपले ह्या गोष्टी आहेत ह्या आपल्या महिलांच्या विकत पण घ्याव्यात, त्या आपल्या याच्यात वापराव्यात आणि आपल्या महिलांना अजून कसं प्रोत्साहन देता येईल त्यांना प्रोत्साहन द्यावं. त्याचबरोबर ज्या काही कुणी अजून उतरल्या नाही आहेत अशा व्यवसायात किंवा असं हे करत नाहीत, त्यांनी यांच्याकडे बघून आपणही काहीतरी करून दाखवावं अशी आशा त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, अशी अपेक्षेने आपण हे खरं करत आहोत. आणि त्याला महिलांनी भरभरून हे द्यावं, त्याच्यासाठी आमच्या ज्या आहेत काकी. तुम्ही काय सांगाल? आता इथे महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम यावेळेला भरवला जाणार आहे, त्याचं नेमके कन्सेप्ट काय आहे आणि महिलांना काय आव्हान करावं? कन्सेप्ट आमची अशी आहे की आपली शेतकरी महिला आहे ते नेहमी 12 महिने इथं येतात, म्हणजे अभ्यासच करतात, तर त्यांना काहीतरी मनोरंजन वेगळं काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. महिलांनी त्याच्यात मनोरंजन करून स्वतःसाठी काहीतरी जगावं असं मला असं वाटतं. एक दिवस तरी त्यांच्यासाठी असावं स्वतःसाठी, म्हणून हा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यात सर्व महिलांनी भाग घ्यावा अशी मला इच्छा आहे. हे वर्ष जे आहे हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी महिला वर्ष म्हणून घोषित झालंय. आणि खरं तर शेतकरी महिला म्हटलं की शेतात दिवसभर काम, जसं काकी आता बोलल्या, दिवसभर काम करतच असतात. तर त्याच्यातून एक आपण कृषीविषयक खेळ पैठणीचा की थोडंसं मनोरंजन पण असेल त्याच्यामध्ये आणि त्यांना प्रोत्साहन त्या करवे, त्या अजून कृषीमध्ये समृद्ध होतील. आपले वेगवेगळे डेमो प्लॉट असतील किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी पाहून ह्या दृष्टीने आम्ही तो खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सुद्धा काकींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे घेत आहोत. तात्या,
आता 4 दिवस हे कृषी प्रदर्शन भरवलं जाणार आहे. याला ओपनिंगला कोण मान्यवर असणार आहे आणि 4 दिवस कार्यक्रम काय असणार आहे? आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री बर्णे मामा येणार आहेत. त्याचप्रमाणे माजी मंत्री गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब येणार आहेत. त्याचप्रमाणे कृषी आयुक्त येणार आहेत. त्याच्याप्रमाणे कृषी संचालक येणार आहेत. आणि त्याचप्रमाणे इतर सर्व आपल्या तालुक्यातील सर्व मान्यवर येणार आहेत. दुर्गुडे साहेब आहेत, PDCC बँकेचे संजय काळे आहेत, आशाताई आहेत, सत्यशील शेरकर आहेत, त्याचप्रमाणे अतुल बेनके आहेत, नंतर आपले माऊली खंडागळे आहेत. असे सर्व लोक या ठिकाणी येणार आहेत. आणि यांना इथे येऊन आपण ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून समाजामध्ये विशेषतः तरुण आणि युवकामध्ये आणि युवतीमध्ये कशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन करायला आपण तयार करणार आहोत याचं खऱ्या अर्थाने प्रात्यक्षिक या ठिकाणी बघण्याच्या दृष्टीने ही मंडळी सहभागी होणार आहेत. आणि मला असं वाटतं की आपलं जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि मावळ आणि वडगाव या सर्व तालुक्यांचं दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि ते प्रत्यक्षात बघून शेतकऱ्यांना लक्षात यावं असं दृष्टिकोनातनं हेतू ठेवून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत. तर 4 दिवस विविध मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन पण करणार आहेत. कुठल्या कुठल्या विषयावर या ठिकाणी वर्कशॉप होणार आहे? या ठिकाणी महिलांच्या सक्षमीकरणाकरता त्यांचे विविध पूरक व्यवसाय करता म्हणून एक आहे. नंतर आपल्या परिसरामध्ये केळीचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू झालेले गेले 2-3 वर्ष. जे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून केळी पिकावरती सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. नंतर ऊससुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात ते जुन्नर, आंबेगाव तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यात होतो. आणि ऊसाचा खर्च वाणीसाहेब दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि तो वाढत चाललेला खर्च कमी करावा म्हणून या ठिकाणी आहे. त्यानंतर बदलत्या हवामानामध्ये भाजीपाल्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो इत्यादी पिकं आहेत. नंतर केळीची निर्यात क्षमता आपल्याकडे या ठिकाणी आहे, त्याच्या दृष्टिकोनात आपण काम करणार आहे. आणि त्याचप्रमाणे नैसर्गिक शेती जी आत्ता आपण मी मागा म्हणालो की ज्या शेतीची आता आपल्याला फार मोठी गरज आहे. कारण काय आहे की निविष्ठाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता तुम्ही ऐकलं असेल की आता नवीन सरकारचं धोरण येतं आहे की पूर्वी कंपन्यांना ते सबसिडी देत होते. आता शेतकऱ्यांनी पूर्ण रकमेने खत विकत घ्यायचं आहे, पूर्ण रकमेने. आणि नंतर त्या शेतकऱ्याने त्याला नंतर पॉज मशीनवरून त्याला खात्यात पैसे जमा होणार आहेत. म्हणजे त्याला गुंतवणूक पहिली करावं लागेल, नंतर पॉज मशीननी पैसे येणार आहेत. मग हा जो काही खर्च होणार आहे शेतकऱ्याचा तो कमी झाला पाहिजे या दृष्टिकोनातनं आपला विचार आहे. आणि शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातनं सक्षम होणं ही काळाची आता मोठी गरज आहे. या ठिकाणी आपण कांद्याचं बियाण्याचा सुद्धा मोठा प्लॉट आहे आपला. आणि आपल्या इथं खेडला जे संशोधन केंद्र आहे DOGRचं, त्यांनी आपल्याला बियाणं पुरवतात ते. आणि या बियाण्यातून जातीवंत बियाणं आपण तयार करतो, आपल्या शेतावरही आपण लावतो, अधिक शेतकऱ्यांना आपण देतो. अशा पद्धतीने करून आपण शेतकऱ्यांना कशा प्रकारचं बियाणं करावं. मधुपक्षी पालनाचा सुद्धा या ठिकाणी प्रकल्प आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आहे. नंतर या ठिकाणी आंब्याचा सुद्धा प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या ठिकाणी त्या आंब्याला आता मोहर यायला सुरुवात झालेली आहे. आणि या आपल्या परिसरामध्ये शिवनेरी हापूस जो आहे त्या हापूसचं आता मानांकन आपल्याला मिळालेलं आहे. परंतु काही अडचणीमुळं, तांत्रिक अडचणीमुळं अद्याप सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं नाही. ते सर्टिफिकेट यंदाच्या सीझनला मिळेल. शेतकऱ्यांना इथे प्रात्यक्षिक बघावं या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न सातत्याने असतात. आणि त्या प्रयत्नातून आपण शेतकऱ्यांपर्यंत आंब्याचं पिकाचं या ठिकाणी प्रात्यक्षिक आपण KVKच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. आणि याला ठिबक आहे आणि ठिबकच्या माध्यमातून अगदी माळरान डोंगर आहे, टेकडी आहे, या ठिकाणी आपण करून शेतकऱ्यांना हलक्या जमिनीत किंवा माळरानावर तुम्ही आंबे लावा, पाण्याची व्यवस्थापन व्यवस्थिशीर करा आणि 2 पैसे तुम्ही मिळवा, हा हेतू या आंबे लावण्याच्या मागचा आहे. आणि शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिसावं म्हणून 10 एकराची टेकडीवरती आंबा लावलेला आहे.
या ठिकाणी शेततळं पण केलेलं आहे आणि सौर ऊर्जेचा पंप या ठिकाणी. आणि या ठिकाणून संबंध खाली जे आपण पाणी व्यवस्थापन बघितलं ते पाणी व्यवस्थापनसुद्धा आपण याच्याद्वारे केलेलं आहे. इथं ॲटोमायझेशन आहे, इथं ॲटोमॅटिक स्टेशन आहे, याच्यातून वॉल कंट्रोल केले जातात आणि सातत्याने त्या पद्धतीने होतं आहे. अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करतो आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं असं सोलर पंपही त्या ठिकाणी आहे. आम्ही सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून कसा आपण वापर करायचा, सोलर एनर्जीचा वापर करायचा. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बिबट्याची मोठी समस्या आहे आणि बिबट्याबरोबर इतरही काही जनावरं आता शेतामध्ये रात्रीच्या वेळा येतात, नुकसान करतात. त्या शेतकऱ्याला सोलर बेस सायरनची व्यवस्था असलेलं एक युनिट आपण उभं केलेलं आहे की त्याच्यावरती रात्रीच्या वेळेला दिवस मावळला की मग त्या ठिकाणी ते सायरन वाजतो. एखादा जरी जनावर आलं, बिबट्या असो, इतर कुठलेही जनावरं असेल, माकडं असतील किंवा गवे असतील किंवा रानडुकरं असतील, ते जरी तुमच्या शेतात आले तर सायरन वाजतो आणि शेतकऱ्याला माहिती कळतं की आपल्या शेतात हे आलेलं आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना स्मार्ट करण्याकरता त्याची शक्ती जास्तीत जास्त उत्पादकतेकडे जावी या हेतूनेच आपण सगळा विचार आत्तापर्यंत करत आलं. या ठिकाणी असणारे ओढे आपण या ठिकाणी आपण बांबूचं एक प्रकारे झाडू म्हणून त्याच्यापासून करतात, तोही आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि या ठिकाणी जवळजवळ 7 एकराचं वाणीसाहेब पार्किंग आहे आणि कुठल्याही प्रकारच्या गाड्यांना येण्या जाण्याला लोकांना अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून आपण त्याचं सगळं नियोजन करतो आहे. आणि मला असं वाटतं की पत्रकार बंधूंनाही माझी विनंती राहणार आहे की आपण याच्यामध्ये 4ही दिवस आपण येऊन शेतकऱ्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, शेतकऱ्यांच्या त्यांना काय वाटलं या दृष्टिकोनात आपल्याला जर फीडबॅक मिळत राहिला तर आपण आपल्या वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव करू शकतो. शेवटी कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांच्या उन्नती करत आहे, प्रगती करत आहे. आणि जेवढे कोणी पत्रकार बंधू आहेत हे पत्रकार बंधू हे म्हणजे आम्हाला सगळी गोष्टीची माहिती देत असतात. काही त्याच्यातून आम्हालाही नव्याने काही गोष्टी शिकता येतात, पाहता येतात. आणि येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना आपल्याला सगळ्या प्रकारचं माहिती त्यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी आपला आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे युनिट आपण या ठिकाणी उभं केलं आहे. तर या ठिकाणी IoT स्टेशन आहे बघा. या ठिकाणी आता प्रत्यक्षात आपण KVKने काम सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या 20 क्षेत्रामध्ये 20 शेतकऱ्यांकडं ते युनिट आता बसवलेलं आहे. त्याचे प्रायोगिक तत्वावरती काम चालू आहे. आणि मला असं वाटतं की येत्या 2 वर्षामध्ये आपल्याकडं कमी खर्चातली AI टेक्नॉलॉजी मिळेल की जेणेकरून शेतकऱ्याचं 15 ते 20% उत्पादन वाढेल. 20% त्याचा उत्पादन खर्च कमी होईल. म्हणजे 15 ते 20% उत्पादन वाढेल, 15 ते 20% खर्च कमी होईल, म्हणजे तो 50%वर जाईल. बरोबर ना. आणि त्याला त्याचा लाभ मिळावा आणि शेतकरी आपल्या परिसराचा समृद्ध झाल्याशिवाय शहराकडे जाणारा फ्लो कमी होणार नाही. तरुण पिढीला हाताला काम मिळेल, बुद्धीला चालना मिळेल आणि ते सगळे शेतकरी वर्गाच्या मुलांना स्वतःचा रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने आपल्याला इथून पुढची सर्व कामं त्या पद्धतीने करण्याची गरज आहे. आणि ही गरज ओळखून आमचे सर्व प्रशांत शेटे असेल, राहुल गाडगे असेल, टेमकर असतील, धनेश पडवळ असेल, गावडे सर डॉक्टर गावडे असतील, डॉक्टर खोसे असतील, ही सगळी मंडळी अहोरात्र विचार करतात शेतकऱ्यांचा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कृषी विज्ञान केंद्रात काम करतात. ग्रामोन्नती मंडळातील आमचे अध्यक्ष सुजित भाऊ खैरे असतील, प्रकाशमामा पाटे असतील, पारगावकर असतील, शशिकांत वासगे असतील, सर्व कार्यकारी मंडळ आमचं हे सगळी मंडळी आम्ही सगळं वाहून घेतले या कामाला. आणि आम्ही सगळ्यांनी निस्पृहपणे सगळेजण निस्वार्थपणे ह्या शेतकऱ्यांच्या उन्नतीकरता झटतो आहे. शैक्षणिक उन्नती जशी विद्यार्थ्यांची करायची तसं शेतकरी संपन्न झाला पाहिजे, त्याचे म्हणजे मुलाचे आईवडील संपन्न झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या संस्थेची वाटचाल चालू आहे. आणि ही वाटचाल गुरुवारी रापत सबनीसांनी
1945 साली जे आम्हाला शिकवण दिली, की जे आम्हाला विचार सांगितले, त्याच विचाराचं पालन करून मी माझे सर्व सहकारी सुजित भाऊ खैरे असतील, प्रकाशमाव पाटे असतील, पारगावकर सर असतील, की आमचे सर्व सहकारी हे त्या पद्धतीनेच आम्ही कामकाज करतो आहे. आणि आम्हाला असं वाटतं की समाजातून सुद्धा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद समाजातील सर्व लोक देत आहेत. आता या दृष्टिकोनातनं आम्हाला आज या ग्लोबल प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, युवक युवतींनी सभाचं व्यवसाय व्हावं, महिला वर्गाने त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपलं ज्ञानाची वृद्धी करावी. आणि ही ज्ञानाची पंढरी आहे आणि ज्ञानाची दिंडी ही सातत्याने चालावी आणि त्याच्यातून समृद्धी यावी, हा विचार आमच्या मनात सगळ्यांचा सतत येत राहतो आणि त्या विचारानेच काम आम्ही करत आलो आहोत. आणि मला असं वाटतं की रोज नवीन नवीन प्रश्न शेतीमध्ये येत असतात. नवीन प्रश्न आले की नवीन प्रश्नाची सोडवणूक करावी लागते. ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. तर या प्रक्रियेत आपण त्या वेळेनुसार त्या काळानुसार आपलं मार्गक्रमण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून कृषी विज्ञान केंद्राची आणि ग्रामोन्नती मंडळाची वाटचाल चालू आहे. आमचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये भरभरून आम्हाला सहकार्य करतात. आमचे सर्व स्टाफ मेंबरही याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. सगळे स्टाफ मेंबर एकजुटीने एक विचाराने आम्ही या ठिकाणी काम करतो आणि या कामाचं निष्पन्नच फलश्रुती ही याच्यामध्येच आहे. आता कधी आता एवढा मोठा उपक्रम राबवताना म्हणजे ज्या झाडाला चांगली फळं येतात त्याच्यावर कधी लोक चुकीची पण चर्चा करतात. काही जे रिकामटेकडे असतात ते म्हणतात या केविकेचा काय उपयोग आहे, त्यांनी कधी याला पाहिलेलं नसतं, समजून घेतलेलं नसतं. मग अशा टीकाकारांना काय सल्ला द्याल? काय असतं की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघताना तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात. मग प्रॉब्लेम सोडवण्याकरता आपण जर गेलं नाही तिथं त्या ठिकाणी तर तुम्हाला त्याचा इलाजच होणार नाही. मला जर एखादा आजार झाला तर मी डॉक्टरकडे गेलो तर माझी तपासणी करेल ना डॉक्टर, आणि डॉक्टर तपासणी करून मला सांगेल तुम्हाला असा असा आजार झाला आहे, हे औषध तुम्हाला घ्यावं लागणार आहे. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञसुद्धा फिरत असतात, माहिती संकलित करत असतात. परंतु आपल्या तालुक्यातलं जवळजवळ 2-2.5 लाख हेक्टर्स एवढं मोठं क्षेत्र आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाणं शक्य नाही. ज्या वेळेला कृषी विज्ञान केंद्रामध्ये तो जर आला तो समूहाने येऊ नाही तर एकटा येऊ, सगळ्यांनाच सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन येथील शास्त्रज्ञ मंडळी करत असतात. त्यामुळं शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या प्रगतीकरता आम्ही आहोत आणि समूह हा एकत्र आला तर प्रगती वेगाने होते, एवढं मात्र निश्चित आहे. आपल्यासोबत होते कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल तात्या मेहर. अतिशय हुशार, जबाबदार, परिपूर्ण अभ्यास असलेलं हे नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाने काम करत असताना प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारीक लक्ष असतं. विशेष म्हणजे संचालक मंडळ असेल, या ठिकाणचा स्टाफ असेल, अगदी मजुरांपासून तर या ठिकाणचे मुख्य शास्त्रज्ञांपर्यंत सगळ्यांकडनं समजून घेणार, समजून सांगणार, परिपूर्ण A to Z अभ्यास असणारं नेतृत्व ते म्हणजे अनिल तात्या मेहर. हे कृषी विज्ञान केंद्र शेतकरी बांधवांसाठी खरोखर वरदान ठरलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, या कृषी विज्ञान केंद्राला तुम्ही डे टू डे भेट द्या. तुमच्या मनातील शंका कुशंका, आता शेती करत असताना दररोज वेगवेगळ्या अडचणी येत असतात. निसर्गाचा लहरीपणा असतो, हवामान बदलतं, रोगराईसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची येत असते. परंतु या कृषी केंद्रामध्ये प्रत्येकावर मार्ग निघतो. अनिल तात्या असेल, त्यांची इथले शास्त्रज्ञ असतील, ही सगळी मंडळी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात. हा तालुका शेतीप्रधान आहे. या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी समस्या आहेत त्याच्यावर तर मार्गदर्शन होतंच, शिवाय नवनवीन प्रयोग 100 हेक्टर क्षेत्रामध्ये या ठिकाणी केले जातात. तुम्ही इथं या, त्याची पाहणी करा, समजून घ्या, इतरांनाही समजून सांगा. या कृषी विज्ञान केंद्राला लाखो शेतकरी जोडलेले आहेत. हजारो शेतकऱ्यांनी याचा अभ्यास केलेला आहे, त्याचे सर्टिफिकेट मिळवलेले आहेत, विविध त्यांनी व्यवसाय सुरू केलेले आहेत. आता 8 ते 11 हा ग्लोबल कृषी मेळावा भरणार आहे. विविध मान्यवर येणार आहेत. केंद्र राज्य सरकारचं या कृषी विज्ञान केंद्राला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नम्र आव्हान आहे, आपण हजारोंच्या संख्येने या कृषी मेळाव्यामध्ये जे वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र ठेवलेली आहेत त्याचं मार्गदर्शन घ्या. या कृषी मेळाव्यामध्ये वेगवेगळे स्टॉल लागणार आहेत,
त्याचीही माहिती घ्या. त्याचबरोबर कांदा पीक असेल, नैसर्गिक शेती असेल, कृत्रिम पद्धतीनं ज्या पद्धतीनं इथं वेगवेगळा अवलंब केला जातो किंवा वेगळ्या काही विषयांना फाटा देऊन कशाप्रकारे नैसर्गिक शेती केलेली आहे याचा परिपूर्ण अभ्यास म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अनिल तात्या मेहर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. शेतीमध्ये ते मास्टर आहेत. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे का 4 दिवस चालणाऱ्या या कृषी मेळाव्याला, या ग्लोबल कृषी महोत्सवाला आपण भेट द्या. आपल्या सूचना असतील, आपलं काय मार्गदर्शन असेल तेही निश्चित सांगा. भविष्यकाळामध्ये काही बदल करायचा असेल तेही सांगा. परंतु हे कृषी विज्ञान केंद्र माझं आहे, आपलं आहे असं समजून सगळ्यांनी सहभागी व्हा, असंच आपल्याला आव्हान आहे. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.